नमस्कार. चविष्ट रेसिपीजमध्ये मी सुषमा पोद्दार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. खायला काहीतरी पटकन होणारा आणि चटपटीत असा पदार्थ हवा असतो. पिझ्झा तर काय मुलांच्या खूपच आवडीचा. त्यामुळे आज मी मोनॅको बिस्किट आणि पिझ्झाला लागणारं साहित्य वापरून स्टार्टरचा एक छानसा प्रकार करून दाखवणार आहे. तर याकरता साहित्य आधी काय काय घेतलं आहे ते पाहूयात. हे मी घेतलं आहे मक्याचं कणीस. यातील दाणे काढून वाफवून घ्यायचे आहेत. सिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेणार आहोत. चीज क्यूब्स आहेत. मिरेपूड घेतलेली आहे. मीठ, मोनॅको बिस्किट आहे आणि आपल्याला लागणार आहे हे आहे पिझ्झा सॉस, मेयोनीज, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स. आपल्याला हे साहित्य कुठल्याही मोठ्या दुकानामध्ये मिळू शकतं आणि हे साहित्य मी सर्व वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. आपण हे स्वीटकॉर्न वाफवून घेतलेले आहेत आणि सिमला मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण ह्या भांड्यामध्ये हे पदार्थ एकत्र करूया. स्वीटकॉर्न टाकलेत, टोमॅटो, सिमला मिरची आणि कांदा. आता यामध्ये मी टाकते मीठ. मीठ थोडं बेताचंच घालायचं कारण आपण चीज पण टाकणार आहोत, मेयोनीज आहे, सॉस पण आहे, त्यामुळे हे आपण थोडंसं मीठ टाकलं. हे मिक्स हर्ब आहे. तुमच्याकडे जर मिक्स हर्ब नसेल, नुसतं ओरिगॅनो असेल तरीसुद्धा चालेल. तर हे मिक्स हर्ब टाकलं. हे आहे मिरेपूड. थोडीशी जाडसर अशीच कुटून घ्यायची आणि ही टाकते मी मिरेपूड. हे आहे चिली फ्लेक्स. हा पिझ्झा सॉस टाकते. पिझ्झा सॉस नसेल, नुसतं टोमॅटो सॉस असेल तरीही चालेल. आणि हे मेयोनीज. हे सर्व छान आपण एकत्र करूया. आपलं हे टॉपिंग तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण बिस्किटांवरती ठेवूया. हे मिश्रण बिस्किटला लावून झालेलं आहे. आता आपण त्यावरती चीज किसून घालूया. आपलं पिझ्झा टॉपिंग असलेलं मोनॅको बिस्किट स्टार्टर तयार आहे. आपलं हे चटपटीत असं पिझ्झा टॉपिंग असलेलं मोनॅको बिस्किट स्टार्टर तयार झालेलं आहे. तेव्हा तुम्ही देखील हे नक्की करून बघा आणि मुलांना अगदी खुश करा. ही रेसिपी कशी झाली ते मला कळवायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल
तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.